शिर्डीमध्ये आज साई परिक्रमा महोत्सव पारंपरिक वाद्याच्या तालावर साई नामाचा जयघोष करीत हजारोंच्या संख्येने भाविक परिक्रमा महोत्सवामध्ये सहभागी। सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाची महाआरतीनं सांगता कृष्णामाई मंदिरामध्ये करण्यात आलं होतं। कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन 6 दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन। अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासे इथे ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेला सुरुवात। आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करीत लखलखत्या अग्नीनं पेटलेल्या खापराचे भांडे हातावर नाचवत भळंद कार्यक्रम पार पडला। यात्रेचा हजारो भाविकांनी घेतला आनंद। अपघात प्रकरणामध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारीची हायकोर्टामध्ये धाव। मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेज देत नसून कंत्राटदाराला वाचवत असल्याच्या याचिकेमधून आरोप तपास सीआयडी अथवा अन्य यंत्रणांकडे देण्याची मागणी। नाशिकच्या मालेगाव मधील बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाचा तपास एटीएस कडे द्या, सकल हिंदू समाजाची मागणी। भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं बनावट दाखले तयार करून घुसखोरी करणाऱ्यांचा शोध घ्यावा, हिंदू समाजाची मागणी। वाशिमच्या कारंजा शहरामध्ये लिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर छापा। लिंग चाचणी करताना आढळल्या 5 महिला। सोनोग्राफी मशीन आरोग्य विभागाकडून जप्त। दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी ग्रामस्थांनी आखली आचारसंहिता। गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांचं 7 कलमी पाऊल। शिर्डीमधील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय। गोंदिया रेल्वे स्टेशनवर गांधी एक्सप्रेस मध्ये आढळला गांजा। 8 किलो गांजा जप्त करीत रेल्वे पोलिसांकडून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल। मृद आणि जलसंधारण विभागाचा कार्यक्रम आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला राहणार उपस्थित। महाराष्ट्रातील रोजगार हमीचा पहिला पायलट प्रकल्प जत विधानसभा क्षेत्रामध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज जत मध्ये उद्घाटन होणार। यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, पाशा पटेल आणि जिल्ह्यातील पदाधिकारी राहणार उपस्थित। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।